नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने. शाळांनंतर मंदिर, थिएटरची ही घंटा वाजणार. ठाकरे सरकारचा मोठा निर्णय. ऐनवेळी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द. आरोग्यमंत्र्यांनी मागितली विद्यार्थ्यांची माफी. परीक्षेच्या गोंधळानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारला फटकारलं. आणि कथित आत्महत्येचं नाट्य मनोहरनं का रचलं? समोर येणार का खरं कारण? हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. आता पाहूयात सविस्तर बातम्या. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्यानं महाराष्ट्रात अनलॉक सुरू करण्यात आलाय. 4 ऑक्टोबरला शाळा सुरू होणार आहेत. 7 ऑक्टोबरला धार्मिक स्थळ आणि 22 ऑक्टोबरला थिएटर सुरू होतील. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच आता राज्य सरकारकडून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली जाते. राज्य सरकारकडून शाळा, धार्मिक स्थळे, चित्रपटगृहांसोबत नाट्यगृही सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता 4 ऑक्टोबरला शाळांची घंटा वाजणार आहे. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर पासून सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील आणि 22 ऑक्टोबर पासून नाट्यगृहातही तिसरी घंटा ऐकायला मिळणार आहे. त्यासोबतच आता कॉलेजेसही सुरू करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. त्यामुळे जवळजवळ महाराष्ट्र पुन्हा अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करतोय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण, इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. पण नेहमीप्रमाणे ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आली. परीक्षांच्या आयोजनाच्या बाबत राज्य सरकारचा गोंधळ कायम असून त्यामुळे जवळपास 8 लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पाहुयात काय म्हणालेत आरोग्यमंत्री. दिनांक 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबरला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा ज्या होऊ घातलेल्या आहेत त्या बाह्य स्त्रोत संस्था न्यासा यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. 26 आणि 27 तारखेला 6200 जागा भरण्यासंदर्भात परीक्षा घेण्याच्या संदर्भातील निर्णय घेण्यात आलेला होता. यामध्ये प्रामुख्याने गट क आणि ड या सर्व जागा म्हणजे नर्सेस असतील, टेक्निशियन्स असतील, क्लरिकल्स असतील, या सगळ्यांच्या जागा आहेत. आणि गट ड मध्ये सुद्धा प्रामुख्याने MPWs असतील किंवा तुमचे वॉर्ड बॉयज असतील, या सगळ्यांच्या ड्रायव्हर्स असतील, सगळ्यांच्या जागा भरण्यासाठीचे
जे आरोग्य विभागाचे सेवा प्रवेश नियम आहे त्यामध्ये गट क आणि ड या जागा ज्या आपण थेट सरळ भरतीच्या असतात त्या परीक्षेनेच भराव्यात अशा पद्धतीचा उल्लेख सेवा प्रवेश नियमामध्ये आहे. या संपूर्ण कारणाने परीक्षा लेखी स्वरूपाने घ्यावी हा नियम पाळण्याच्या अनुषंगाने शासनामध्ये काही कार्यपद्धती आहे. ही कार्यपद्धती अशी आहे की ज्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान विभाग म्हणजेच IT डिपार्टमेंट यांनी मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात म्हणून OMR पद्धतीनं परीक्षा घेण्याच्या बाबत सूचित केलेले आहे. त्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाने अनेक संस्था एम्पॅनल्ड केलेल्या आहेत. त्यांनी त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीनं मूल्यमापन केलेलं आहे आणि त्या एम्पॅनल्ड ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेच्या मधून आपल्या आरोग्य विभागाच्या साठी आपण संस्थाची निवड करू शकतो. ती निवड सुद्धा आरोग्य विभागाने म्हणजेच आमचे सचिव डॉक्टर व्यास, आमचे कमिशनर श्री रामस्वामी, आमच्या डायरेक्टर्स या सगळ्यांच्या टीमने त्यांच्या डेमोज घेऊन त्यांची सुद्धा अंतर्गत परीक्षा घेऊन न्यासाची निवड केली. न्यासा ह्या संस्थेच्या निवड झाल्यानंतर त्या संस्थेबरोबर करार करण्यात आला आणि त्या करारामध्ये फार स्पष्ट उल्लेख असतात. आरोग्य विभागाची जबाबदारी फक्त आणि फक्त क्वेश्चन पेपर तयार करण्या इतपतच आहे. न्यासाच्या बाबतीतली जबाबदारी म्हणजे आरोग्य विभागाने तयार केलेले प्रश्नपत्रिका त्याची पूर्ण छपाई व्यवस्थित करून घेणे, त्याच्या तेवढ्या प्रती तयार करणे, त्या एक्झामिनेशन सेंटरपर्यंत पोहोचवणे, त्यांचे हॉल तिकीट्स तयार करणे परीक्षार्थ्यांची, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा होत आहेत तेवढ्यासाठी लागणाऱ्या परीक्षा केंद्र तयार करणे, त्या केंद्रातली अंतर्गत व्यवस्था बघणे म्हणजेच त्यांची सिटिंग अरेंजमेंट आहे का नाही, त्यांना त्या ठिकाणी पूर्ण त्यांचे स्टिकर्स लावलेले आहेत का नाही, प्रत्येक रूममध्ये त्यांचे नंबर्स टेबलवर लिहिलेले आहेत का नाही, ते जे इन्व्हिजिलेटर्स असतात शाळेमध्ये त्यांची व्यवस्थित ट्रेनिंग झालेली आहे का नाही, जेवढे आवश्यक इन्व्हिजिलेटर्स आहेत जेवढ्या रूम्स असतात तेवढ्या रूम्समध्ये तेवढे इन्व्हिजिलेटर्स आहेत का नाही हे तपासणे. या सगळ्या गोष्टींच्या बरोबरच अलीकडच्या काळात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या सहाय्याने काही गैरप्रकार होतात म्हणून जॅमर बसवणे आणि कोविडच्या पार्श्वभूमीमध्ये आपण सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाईज करून घेणे या संपूर्ण जबाबदाऱ्या त्यांच्या आहेत. या सगळ्या गोष्टींची सातत्याने टाइम टेबल प्रमाणे काम होतंय का नाही याबाबतचा आढावा वेळोवेळी आरोग्य विभागाच्या वतीनं कमिशनर्सनी घेण्यात आलेला आहे. यामध्ये त्यांच्या ज्या काही उणीवा आणि दिरंगाई दिसत होती ती दिरंगाई देखील तत्परतेने त्यांच्या लक्षात आणून दिली जात होती आणि ते वेळोवेळी एवढीच खात्री देत होते की आता आम्ही या दरम्यान करू, आता एवढं टार्गेट द्या आम्हाला, आता करू, अशा पद्धतीनं ते घेत होते असं मला कमिशनर्सनी माझ्या ब्रीफिंगमध्ये सांगितलं जात होतं. या सगळ्यांच्या नंतर मुद्दाम मी स्वतः सुद्धा 23 तारखेला म्हणजेच काल स्वतः मी देखील एक टोटल आढावा घेतला आणि त्यांना अल्टिमेटम दिलं की कुठल्याही परिस्थितीत आपण काल संध्याकाळपर्यंत सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजे. त्यांनी ती खात्री पण दिली. परंतु आज ज्यावेळी मी स्वतः सुद्धा परभणीच्या दौऱ्यावर असताना परभणीच्या काही शाळेला भेटी दिल्या त्यावेळी सुद्धा मला अनेक त्रुटी जाणवल्या. उदाहरणादाखल सेलूमध्ये 1000 मुलांना बसण्याची म्हणजे यादी एका शाळेला दिली परंतु बसण्याची व्यवस्था 600-700 होती आणि त्यामुळे मग उर्वरित 300ला दुसरी शाळा करून देण्याची व्यवस्था मी स्वतः बसून त्या ठिकाणी केली. याचा अर्थ पूर्णच आम्ही संपूर्ण आरोग्य विभागाचे जेवढे फील्डवरचे सिव्हिल सर्जन्स DHO आहेत त्यांना आम्ही आढावा घेऊन रिपोर्टिंग करायला सांगितल्यानंतर असं निदर्शनास आलं
की त्यामध्ये बऱ्याचशा त्रुट्या आहेत. मग त्या त्रुट्या कशा स्वरूपाच्या आहेत? तर इन्व्हिजिलेटर्सची ट्रेनिंग काही शाळांमध्ये झालेली नाही, काही शाळांमध्ये त्या ठिकाणी बसण्याची बेंचेसची व्यवस्था अपुरी आहे. त्या वेबसाईटवर सुद्धा ही माहिती टाकण्याच्या सुचवलेलं आहे, वर्तमानपत्रातही माहिती दिलेली आहे आणि मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा ही गोष्ट अवगत करत आहे. त्याचबरोबर मी या निमित्ताने हेही सांगेल की जे काही हेल्पलाईन कॉल सेंटर्स सांगितलेले त्या ठिकाणी देखील ही माहिती आम्ही सांगण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी सुचवलेलं आहे. तर निश्चित प्रकारे जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल खऱ्या अर्थाने याला सर्वस्वी जबाबदार ही न्यासा संस्था आहे, जी असमर्थ ठरली, अकार्यक्षम ठरली, म्हणून आपल्याला परीक्षा पुढे ढकलली जाते. परंतु या विभागाचा प्रमुख म्हणून मी निश्चित प्रकारे माझ्या सर्व परीक्षार्थ्यांना मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची माफी देखील मागतो. प्रश्न एवढाच आहे की पुढची तारीख आपल्याला चर्चा करून लवकरात लवकर ठरवण्यात येईल. त्याचबरोबर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला अत्यंत स्पष्ट सांगायचं की राज्याचा आरोग्य मंत्री म्हणून तिसरी वेव्ह उंबरठ्यावर आहे हे सुद्धा लक्षात घेता माझा हेतू अत्यंत स्पष्ट आणि प्रामाणिक आहे की या रिक्त जागा भरल्या जाव्यात आणि त्यासाठी मी प्रचंड मेहनतही केली. मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव घेऊन गेलो, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पूर्णतः कन्व्हिन्स करून याला मान्यता घेतली आणि संपूर्ण विभागाच्या अनेक वर्षानुवर्षापासून पडलेल्या या रिक्त जागा, ज्यांचे आरक्षणाचे बिंदू ठरलेले नव्हते, ज्यांचे प्रमोशन्स ठरलेले नव्हते, अनेक रिक्त जागांच्या संदर्भातल्या जागा ठराव्यात माहिती व्हावी यासाठीचे जे सीआरस लिहिले जायला पाहिजे ते लिहिले गेलेले नव्हते. ह्या सगळ्या गोष्टी मागच्या काही महिन्यांमध्ये पूर्ण करून या जागा भरण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मला त्याचंही मनस्वी दुःख आहे की याला आपल्याला थोडं पोस्टपोन करावं लागत आहे. परंतु लवकरात लवकर जमेल एखाद्या आठवड्याच्या भरात 10 दिवसाच्या आत आम्ही कुठल्याही परिस्थितीत नवीन तारीख देऊन ही परीक्षा निश्चित प्रकारे घेतली जाईल. परंतु मला या निमित्ताने पुन्हा एवढंच सांगायचं आहे की आरोग्य यंत्रणा सक्षम करणे हाच प्रामाणिक हेतू घेऊन मी या ठिकाणी या जागा भरून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे, होतो आणि राहील. त्यामुळे जरूर जो काही मानसिक त्रास आपणा सर्वांनाच झालेला असेल त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं. यावरून पालक विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय. आरोग्य मंत्र्यांनी यासंबंधी जाहीर माफीही मागितली. मात्र यावरून भाजपसह अन्य विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारला चांगलंच फटकारलंय. बेरोजगारांची ही थट्टा असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी सिंधुदुर्ग लाईव्हला दिली आहे. तसेच यासंबंधी राज्यपालांचं लक्ष वेधणार असल्याचंही म्हटलंय. पाहूयात. महाविकास आघाडीचा भोंगळ कारभाराचं अजून एक उदाहरण या आरोग्य खात्याच्या भरतीच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. हे लोकांनी बेरोजगारांची थट्टा चालू ठेवलेली आहे. एका बाजूला आरोग्य खात्याच्या मध्ये कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे नाहीत, बोनस द्यायचे नाहीत आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने परीक्षाची तारीख जाहीर झाल्यानंतर ऐनवेळी परीक्षाच कॅन्सल करायची. म्हणजे ह्यांना असं वाटतं की ह्या आरोग्य खात्यातले जाणारी जी मुलं मुली आहेत ते ह्यांच्यासारखे श्रीमंत आहेत, मंत्र्यांची मुलं आहेत आणि म्हणून त्यांचे पैसे त्यांच्याकडे असतील. पण अशा असंख्य तरुण तरुणी जे आपल्या जिल्ह्याच्याकडून पण गेलेले होते,
त्यांनी कसं बसं ते खर्च जमा करून त्या परीक्षेला बसण्याचं ठरलं होतं. आता संबंधित सत्ताधारी आमदार असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि संबंधित मंत्री असतील, ह्यांनी ह्या सगळ्या मुलांची नुकसानीची भरपाई दिलीच पाहिजे. कारण का ही चूक ही मुलांची नाहीये, ही चूक शासनाची आहे, सरकारची आहे. आणि सरकारची अगर चूक असेल तर या मुलांना मुलींना त्यांच्या गेलेले पैसे किंवा त्यांचे भुर्दंड यांनी भरून दिलेच पाहिजे. या संबंधित आता मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून, देवेंद्रजींशी बोलून, लागलं तर आम्ही सगळेजण राज्यपाल महोदयांकडे जाणार आहोत आणि अशा पद्धतीची विनंती करणार आहोत की ह्या राज्य सरकारला त्यांनी जागेवर आणावं आणि ह्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. नाही, जोपर्यंत यांच्या घरातले नातेवाईक नसतात, यांच्या घरातली मुलं मुली नसतात, ह्या लोकांना त्यांच्याबद्दल भावनाच नसते. यांचे नातेवाईक असतात ते सगळे नियम धाबेवर टाकून हे लोक सगळ्या गोष्टी करतात. फक्त हे गरीब मुलं मुली आहेत ज्यांनी स्वप्न पाहिलं की मी आरोग्य खात्यामध्ये काम करू शकते आणि म्हणून त्यांनी ते फॉर्म भरला आणि आज त्यांचं स्वप्न भंग झाल्यावर सरकार जे त्याला मायबाप सरकार म्हणतात ते सरकारने त्यांच्या डोक्यावरचा हात काढून टाकलेला आहे. ही सरळ शासनाची चूक आहे. म्हणून सत्ताधारी बसलेल्या आमदारांची, पालकमंत्र्यांची, मंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यावी आणि त्या मुलांना त्यांची नुकसान भरपाई करून द्यावी. कारण महाराष्ट्र सरकार सर्व विषय आहे. आज या युवकांच्या भरतीमध्ये पण आज तरुण ज्या आशेने आरोग्याच्या भरतीमध्ये होते त्यांना अचानक ज्या भरतीची झाल्यामुळे अनेक तरुणांचा बुलंड झालेला, जे बऱ्याचशा लांबून येऊन शहरी भागात आले त्या तरुणांचा हिरमोड झाला. अशाच प्रकारचा आरोग्याची भरती ही गेले 2 वर्ष चालली आणि 2 वर्ष पुढे पुढे जाते. त्याचप्रमाणे पोस्ट भरतीमध्ये अशा प्रकारचं चाललेलं आहे आणि त्याचप्रमाणे एमपीएससीची पण भरती ज्यावेळी होती त्यावेळी पण अशा प्रकारचं झालं. त्यामुळे महाराष्ट्र सरकार या तरुणांची आणि तरुणांच्या असलेल्या या नोकरीबाबत किंवा बेकारीबाबत हे कोंडोबा करून त्यांच्याशी खेळत आहे. कारण खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र सरकारने ज्या लोकांनी अशा प्रकारचा जो प्रवास केलेला आहे त्यांना त्याने आर्थिक उद्बंध दिला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून परीक्षा फी पण त्यांनी ती घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने अचानक त्या खाजगी संस्था परीक्षा घेणाऱ्या खाजगी संस्था आहेत त्यांचा उर्दंड आर्थिक लाभला जातो आहे आणि महाराष्ट्र सरकार अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांशी खेळत असेल तर त्यांचा खऱ्या अर्थाने निषेध करावा लागतो. आरोग्य विभागातील गट क आणि गट ड अशा वर्गाची भरती होणार होती आणि मुलांना सिंधुदुर्गातील मुलांना कोल्हापूर आणि पुणे या ठिकाणी त्यांना सेंटर देण्यात आलेले होतं आणि ह्या सेंटरचा वेळ होता, परीक्षेचा वेळ होता तो 10चा होता. त्यामुळे मुलं आपल्या सिंधुदुर्गातील कालपासूनच त्या ठिकाणी परीक्षा केंद्राच्या जवळपास येऊन राहिली होती. ज्या ठिकाणी ते तात्पुरत्या नोकरीला कामाला आहेत किंवा अन्य ठिकाणी काम करतायत त्या ठिकाणावरून 2 दिवसाची सुट्टी काढून मुलं या परीक्षा देण्यासाठी गेली होती आणि काल अचानक रात्री त्यांना परीक्षा रद्दचा मेसेज आला किंवा आपल्या मीडियाच्या माध्यमातून समजलं आणि खरोखर मुलांच्या त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारात हाल झालेले आहेत. कारण जाताना सुद्धा त्यांना बराच प्रॉब्लेम झालेत आणि अशा परिस्थिती असताना खरोखर जे सरकारचं आमचं म्हणणं आहे जे नियोजन आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे. त्यामध्ये योग्य नियोजन झालेलं नाहीये. जर तुम्हाला परीक्षा रद्द करायची असती तर आगाऊ 2 दिवस मुलांना त्याची कल्पना द्यायला पाहिजे होती. सरकारने तर या बेरोजगार मुलांचा सट्टा मस्करी चालवलेली आहे आणि अशा भुलभुलैया सरकारचं हे वातावरण दिसत आहे. जे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेबांनी सांगितले माफीनामा, पण नामा मागून उपयोग नाही. जे या संबंधित जे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि जे मुलांचा खर्च झाला त्या परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी तो खर्च सरकारच्या माध्यमातून त्या मुलांना मिळायला पाहिजे. अशी या कृतीबद्दल आम्ही सरकारचा
आणि या संबंधित यंत्रणेचा निषेध व्यक्त करतोय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. कथित आत्महत्या प्रकरणातील बँक कर्मचारी शनिवारी घरी परतला. हा प्रकार कसा घडला याबाबत त्यानं पोलिसांना माहिती दिली आहे. दरम्यान बँक कर्मचाऱ्यांसह सुसाईड नोटमध्ये उल्लेख असणारे फरार दोघे देखील आजच घरी परतल्याचं समोर येत आहे. याबाबत अधिक माहिती दिली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांनी. आज सकाळी 7 वाजता तो घरी आलेला आहे, त्याच्या भावाकडून आपल्याला माहिती मिळाली होती. त्याच्यानंतर आपण त्याच्या नातेवाईकांना त्याला इकडे पोलिसांना बोलवून घेतला. त्याची शारीरिक मानसिक परिस्थिती बघून त्याच्याकडे विचारपूस केलेली आहे. तो सध्या चांगल्या कंडिशनमध्ये आहे. त्याने दिलेली माहिती अशी की त्याने काही लोकांना पैसे दिले होते उसने आणि त्या लोकांकडून त्याला ते पैसे परत मिळत नव्हते, त्यामुळे तो नैराश्यामध्ये होता. 18 तारखेला त्याने काही लोकांशी पैसे दिलेल्या लोकांशी पैसे मागण्यासाठी फोन वगैरे केला होता. त्यावेळेस त्यांनी काय त्यांना रिप्लाय दिला नाही आणि त्यांच्याशी काय बोलणं झालं नाही किंवा पैसे दिले नाही. त्यामुळे तो आणखी नैराश्यात गेला. दुपारनंतर 3च्या नंतर त्यांना बँकेमध्ये एक चिठ्ठी लिहिली, मी आत्महत्या करतोय आणि त्याला असे लोक पैसे न दिल्याचं कारण आहे. त्याच्यानंतर तो त्याच्या संध्याकाळी 6:15च्या दरम्यान बँकेमधून निघाला आणि त्याच्या कारमधून वटवणा नदी पूल त्या परिसरात जाऊन त्याने गाडी पार्क केली. त्याचं असं म्हणणं आहे की वटवणा नदी पुलामध्ये त्याला आत्महत्या करायची होती, परंतु पत्नी आणि मुलाचा विचार करून त्यानं ते आत्महत्या करण्याचा टाळला. त्याच्यानंतर तो त्याच पुलावरून त्या रस्त्याने पुढे निघून गेला आणि 24 तारखेला रात्रीपर्यंत तो त्या परिसरामध्ये जंगल आणि शेताच्या भागामध्ये तो बिस्किट आणि पाणी वगैरे खाऊन तो राहत होता. 24 तारखेला रात्री त्यानं आत्महत्येचा विचार त्याच्या मनातून निघाल्यानंतर तो तिथून चालत त्याच्या स्वतःच्या घरी आला, अशी त्याने हकीकत सांगितलेली आहे. ज्यांची सुसाईड नोटमुळे नावं होती त्यापैकी दोघाला पण आपला संपर्क झाला नव्हता. ते त्यांच्या घरामध्ये वगैरे नव्हतं, पण आता ते घरी आलेल्या अशी माहिती मिळालेली आहे. आपण त्यांच्याकडे घटनेच्या अनुषंगाने चौकशी करून पुढची योग्य कायदेशीर कारवाई करूया. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी रस्त्यांची जबाबदारी आपण स्वीकारतो आणि हे रस्ते नवरात्रीनंतर केले जातील असं सांगून जनतेची केवळ फसवणूक केली आहे. त्यांनी म्हणण्यानुसार कामे केलीत तर आम्ही पक्षाचा मेळावा घेऊन त्यांचा जाहीर सत्कार करू असा उपरोधक टोला मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी लगावलाय. पाहुयात काय म्हणाले उपरकर. विचार करावा की आपण ते पत्र काढण्याचं 35 लाखाचं काम म्हणजे हॉस्पिटल सुरू होण्यापूर्वीच त्याच्यावरती पत्र्याचं आच्छादन जर टेंडर 35 लाखाचं काढून ते काम घेणारी कोणती संस्था आहे याची माहिती घ्यावी आमदारांनी आणि मग लोकांना कळेल. आणि आमदारांना जर माहिती नसेल तर ती आम्ही ओपन करतो, ती आम्ही जे नियोजन करून किंवा असलेल्या सहकार विभागाकडून जे नावाची शिफारस केली आहे त्या कामाला ती आमच्याकडे माहिती आहे. आणि स्वतःच बेनामी ठेकेदार होऊन किंवा स्वतः एका संस्थेचा अध्यक्ष म्हणून आपण ती कामं घेऊन मजदूर संस्थेचा अध्यक्ष किंवा मजदूर संस्थेचा आपण पदाधिकारी असताना ती संस्था आपल्या आधिपत्याकडे असताना त्या संस्थेच्या नावावर कामं घेऊन हे रस्ते असे खड्डेमय होणे हे खऱ्या अर्थाने आमदारांना आणि आमदारांनी असलेल्या या कार्याला शोभणारं नाही. आणि म्हणूनच आता मनसेने आम्ही ठरवलेलं आहे की या दिवाळीपर्यंत आमदारांच्या मतदारसंघातले रस्ते चकचकीत जर झाले आणि सर्वच रस्त्यांची दुरुस्ती झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे
मनसेचा मेळावा घेऊन आमदार आणि खासदारांचा आम्ही सत्कार करणार आहे आणि त्या सत्कारात स्वीकारण्यासाठी त्यांनी तिथे यावं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचं कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. एका आठवड्यापूर्वी बेपत्ता झालेला बँक अधिकारी मनोहर गावडे अखेर शनिवारी पहाटे आपल्या घरी सुखरूप परतला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस थोड्याच वेळात त्याच्या घरी पोहोचले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्या बँक कर्मचाऱ्यास पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. बेपत्ता झालेल्या मनोहरनं पोलीस यंत्रणेला कामाला लावलं होतं. तो जेथून बेपत्ता झाला होता तिथून त्याची गाडीत सुसाईड नोट आणि डायरीतील काही पानं पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ओटवणे नदीत रेस्क्यू टीमच्या साथीनं पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं होतं. सुसाईड नोट मध्ये आर्थिक देवाणघेवाण आणि दोघांची नावं नमूद असल्यानं मनोहरच्या बेपत्ता प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं. त्या सुसाईड नोट मध्ये नावं असलेले दोघे जण फरार असल्यानं या प्रकरणाचा गुंता आणखीनच वाढला होता. अखेर शनिवारी सकाळी 7:30च्या दरम्यान तो जंगलमय भागातून घरी परतला. घराशेजारील जंगलमय भागात चालत तो बँक कर्मचारी घरी परतला. घरी परतताच डोकं जड झाल्याचं, भूक लागल्याचं त्यानं कुटुंबियांना सांगितलं. तब्बल आठवडाभरानंतर तो घरी परतल्यानं या प्रकरणाचं गूढ आणखीन वाढलंय. त्यामुळे गेले 7 दिवस हा बँक कर्मचारी कुठं होता, सुसाईड नोट लिहिण्याचं नेमकं कारण काय याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. मनोहरच्या बेपत्ता प्रकरणाला जरी पूर्णविराम मिळाला असला तरी या प्रकरणाच्या निमित्तानं जे काय प्रश्न निर्माण झालेत त्याचा उलगडा आता मनोहर करवी पोलिसांना करावा लागणार आहे. या प्रकरणात कळीचा मुद्दा हा आर्थिक देवाणघेवाण आहे. त्यामुळे कथित आत्महत्या प्रकरण मनोहरनं का रचलं याचा शोध पोलिसांना घ्यावाच लागेल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचं कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. सिंधुदुर्गातील बहुचर्चित बहुप्रतीक्षित असं चिपी विमानतळ सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. राजकारण्यांपासून ते अगदी संबंधित कंपनीनं तसं जाहीरच केलंय. मात्र आतापर्यंत चिपीच्या उद्घाटनाच्या तारीख पे तारीख या गोंधळामुळे मीमर्सना आयतं खाद्यच मिळालं. सोशल मीडियावर सध्या चिपीवरचे हे मीम्स धुमाकूळ घालतायत. पाहूयात. वेंगुर्ला चिपी पाठ करूय मालवण जाणारी बस प्लॅटफॉर्म क्रमांक 3. ए चुप चुप चुप. आता एसटीन जातलो काय आम्ही सिंधुदुर्गात इमानीला. 9 ऑक्टोबर 2021 सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाची तारीख फिक्स. कोकणी माणूस या बातमीकडे अक्षरशः डोळे लावून बसला होता. कित्येक वर्षांची प्रतीक्षा असलेलं चिपी विमानतळाचं उद्घाटन आता अगदी काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपलंय. त्यामुळे प्रत्येकाची उत्सुकता वाढली आहे. मात्र याही वेळी चिपीच्या उद्घाटनाच्या तारखेवरून गोंधळ उडालेलाच. त्यात कमी की काय यावरून सुरू झालं राजकारण्यांचं श्रेयवादाचं राजकारण. चिपी आमच्यामुळेच कसं सुरू झालंय हे जो तो अक्षरशः ओरडून ओरडून सांगत होता. तशी एकही संधी, एकही क्षण कोणीही सोडला नाही. हे सगळं अजूनपर्यंत चालूच आहे म्हणा. यामुळे मीम्स करणाऱ्यांना मात्र आयताच विषय मिळाला. लक्षवेधी असा हा विषय उचलून नाही धरतील तर ते मीम्स करणारे कसले? सोशल मीडियावर अक्षरशः मीम्सचा पाऊसच बरसला. चिपीच्या उद्घाटनाच्या तारखेचा गोंधळ.
राजकारणाचा श्रेयवाद आणि चिप्पी सुरू होऊन मात्र इथल्या लागलेल्या रस्त्यांची वाट याचे मीम्सच्या माध्यमातून अक्षरशः वाभाडे काढले. पाहुयात असेच काही व्हायरल मीम्स. वेंगुर्ला चिपी पाठ करूया मालवण जाणारी बस प्लॅटफॉर्म क्रमांक 3. ए चुप चुप चुप. आता एसटीन जातलो काय आम्ही सिंधुदुर्गात इमानीला. चल माईन्स है तुका बघू किलो का आम्ही इमान बघू किलो इमान. विमानाचं वेळापत्रक आणि तिकिटाचा दर गुरुवारपासून व्हायरल होतोय. अनेकांनी हे आपल्या स्टेटसला सोशल प्लॅटफॉर्मवर चिकटवला. दिवसभर हे पोस्टर वाऱ्याच्या वेगानं फिरत होते. मात्र काहींना त्यातही मीम्स सुचले. त्याचं झालं असं, मुंबईतून सिंधुदुर्गात येताना तिकिटाचा दर 2520 तर सिंधुदुर्गातून मुंबईत जाताना मात्र हाच दर 2621. मग हा 101 रुपयांचा फरक तो कसला असा प्रश्न अनेकांना पडला. त्यात काहींनी अस्सल मालवणी ठोशात हेही विचारलं, दरवाजात उभे राहून गेलो तर काही कमी केलं जाणार का? तर एकानं विमानातून उतरल्यावर घरी जाण्यापर्यंतचा प्रवासाचा सगळा खर्चच मांडलाय. विमानातून घरी जाईपर्यंत टॅक्सी रिक्षा याचेही तर ठरवा, नाही तर घरी जाईपर्यंत 2500चे 5000 होतील असं म्हणत मर्मावर बोटच ठेवलंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही चिपीचं उद्घाटन म्हणत चांगलंच तिरकसही बोल लावले. तर काहींनी चिपी विमानतळ होणार असल्यानं आनंदही व्यक्त केलाय. तर एकानं चिपीवरून चाललेल्या राजकारण्यांच्या श्रेयवादावरून चांगलंच फटकारलाय. चिपीचं श्रेय घेण्यासाठी जसं भांडताय तसं रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचंही श्रेय घ्या म्हणत खडे बोल लगावले. असे एक ना अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चिपीवरचे हे मीम्स मात्र लोकांचं चांगलंच मनोरंजन करतायत. जुईली पांगम, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 219393 आणि 9420 227011. अलीकडे वन्यजीव मानवी वस्तीत शिरण्याचे प्रकार वाढलेत. असाच प्रकार घडलाय तो कणकवलीतील परबवाडीत. तब्बल 8 फुटी अजगर घराच्या पडवीत लपून बसला होता. त्याला पकडतानाचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. शहरातील परबवाडी इथं 7.5 ते 8 फुटी असा भला मोठा अजगर सापडलाय. हा अजगर तिथे भक्ष्यासाठी आला असल्याचं बोललं जात आहे. सचिन सरंगले हे घराच्या मागील पडवीत लाकडं आणण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास हा अजगर आला. त्यांनी घाबरून न जाता तत्परतेनं सर्पमित्र यत्नेश खरात आणि संकेत सावंत यांना पाचारण केलं. त्यांनी या अजगराला अडगळीच्या ठिकाणापासून बाजूला आणत नैसर्गिक अधिवासात सोडलाय. अजगराला पकडतानाचा थरार अनेकांनी कॅमेराबद्ध केलाय.
तर अजगराला बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती। यावेळी सचिन सरंगले, राम सरंगले, अनंत सरंगले, राज बाणावलीकर, आदित्य सरंगले, ललित परब, किरण परब, दशरथ परब, रमेश परब, रमेश सरंगले आदी उपस्थित होते। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11। वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा झाली। संघातर्फे उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली। काय म्हणालेत प्रमोद रावराणे, पाहूयात। वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाची सर्वसाधारण सभा 28/9/2021 ला आयोजित केलेली आहे। दुपारी 2:30 वाजता ही सर्वसाधारण सभा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माडीवरती या ठिकाणी ती संपन्न होणार आहे। माझी संघाच्या सर्व वैयक्तिक सभासदांना, संघाच्या सहकारी विकास संस्था सभासदांना विनंती आहे, आपण या सर्वसाधारण सभेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं। या वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैभववाडी तालुक्यातल्या शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या काही प्रयोगशील शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण पुरस्कार देणार आहोत। त्याच्यात उत्कृष्ट भात पीक शेतकरी म्हणून या ठिकाणी आपण अनंत वसंत मिराशी यांची निवड केलेली आहे। उत्कृष्ट काजू उत्पादक शेतकरी म्हणून रुक्मिणी पांडुरंग शेळके वायंबोशी यांची संघाने निवड केलेली आहे। उत्कृष्ट ऊस उत्पादक शेतकरी म्हणून या ठिकाणी आपण अरविंद भास्कर रावराणे यांची निवड केलेली आहे। वैभववाडी तालुक्यातून प्रयोगशील शेतकरी म्हणून या ठिकाणी गुलजार निजाम काजी यांची निवड केलेली आहे। आणि सर्वोत्कृष्ट वैभववाडी तालुक्यातून पशुपालक शेतकरी म्हणून श्वेताली श्रीकृष्ण गवस यांची या ठिकाणी संघाने निवड केलेली आहे। संघाकडून त्यांना शाल, श्रीफळ, मानपत्र या ठिकाणी देऊन संघाच्या सर्वसाधारण सभेत या सर्वांचा सन्मान करण्यात येणार आहे। संघाच्या बाबतीत वर्षभरात संघाने या ठिकाणी साधारणपणे 5,88,50,174 रुपयाची वर्षभरात या ठिकाणी उलाढाल केली आहे। आमचा 31 मार्च 2021 अखेर 1,81,336 आमचा निव्वळ नफा आहे। आज संघाची जी शिल्लक आहे ती 8,14,714 रुपये ही आपली निव्वळ शिल्लक आहे। गेल्या वर्षभरात संघाने वेगवेगळे व्यवसाय करत असताना भात खरेदी असेल, भात बियाणे असतील, पशुखाद्य विक्री असेल, शेती अवजारे असतील, या सगळ्या वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी संघाने उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी केलेली आहे। वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाने या ठिकाणी 3,945 क्विंटल भात खरेदी केली आहे। या सगळ्या भात खरेदीत शेतकऱ्यांची संख्या ही 429 एवढी आहे आणि या सगळ्या भात खरेदीची जी उलाढाल आहे ती साधारणपणे 73,70,194 रुपयाची उलाढाल या ठिकाणी संघाच्या मार्फत भात खरेदीत झाली। रासायनिक खतांच्या बाबतीत सुद्धा आपण 1,28,68,365 रुपयाची खतं विकली। त्यात आपण 1,35,740 रुपयाची स्वतंत्र सेंद्रिय खतं विकली। भात बियाणी सुद्धा आपण या ठिकाणी जून मध्ये 9,80,110 रुपयाची आपण या ठिकाणी भात बियाणी विकली। पशुखाद्य विक्री जी आहे ती आपली 8,69,057 रुपयाची आपण या ठिकाणी पशुखाद्य विक्री केली।
शेती अवजारांच्या बाबतीत सुद्धा आपण छोटी जी शेती अवजारं आहेत जो आपण काउंटर सेल केला तो सुद्धा आपला 28,670 रुपयाचा आहे. आज संघाची सदस्य संख्या ही 734 आहे. संघाचे जे विकास संस्थांचे जे सदस्य आहेत त्याची संख्या सुद्धा या ठिकाणी 25 आहे. संघाचं भाग भांडवल आहे 1,25,500 रुपये हे आपलं भाग भांडवल आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचं कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. जागतिक हृदयरोग दिनानिमित्त माधवबागच्या वतीनं कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या शाखेत रक्त तपासणीचं आयोजन करण्यात आलंय. हे शिबिर 26 सप्टेंबरला होत असून सवलतीच्या दरात सर्व तपासण्या करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन माधवबागच्या वतीनं करण्यात आलंय. जागतिक हृदय दिनानिमित्त माधवबागच्या कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या शाखेतर्फे रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 26 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 7 ते 11 या वेळेत होणार आहे. ज्या रुग्णांना डायबिटीस, ब्लड प्रेशर, किडनीचे विकार, थायरॉईड ग्रंथींचे विकार आहेत अशा रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. या शिबिरात 60 ते 63 तपासण्या अत्यंत सवलतीच्या दरामध्ये केल्या जातील. शिबिरासाठी येताना रुग्णांनी 10 ते 12 तास उपाशी येणे आवश्यक आहे. त्याचसोबत जागतिक हृदय दिनानिमित्त एका हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर असे 5 दिवस चालणार आहे. याची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. यात स्ट्रेस टेस्ट हे एक अत्यंत महत्त्वाची तपासणी केली जाईल. ज्या रुग्णांना छातीत दुखणे, दम लागणे, डावा हात व पाठीत दुखणे किंवा पायावर सूज येणे अशी लक्षणं दिसतात किंवा ज्यांना अँजिओप्लास्टी किंवा बायपास चा सल्ला दिला आहे अशा रुग्णांनी या तपासणीचा लाभ घ्यावा. वर्ल्ड हार्ट डे निमित्त अत्यंत सवलतीच्या दरामध्ये सगळ्या तपासण्या केल्या जातील. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. धन्यवाद. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने शाळांनंतर मंदिर, थिएटरची ही घंटा वाजणार. ठाकरे सरकारचा मोठा निर्णय. ऐनवेळी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द. आरोग्य मंत्र्यांनी मागितली विद्यार्थ्यांची माफी. परीक्षेच्या गोंधळानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारला फटकारलं. आणि कथित आत्महत्येचं नाट्य मनोहर नका रचलं. समोर येणार का खरं कारण? हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.